सर, सातत्यानं आपण प्रशासनाच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. त्या आंदोलनाला केवळ मीडियासाठी प्रसिद्धी असं काही लोक म्हणतात. पब्लिसिटी स्टंट कोण म्हणत असेल फार छान उपक्रम घेतला. यापेक्षा जनतेचा आशीर्वाद घेणे आणि ते काम मार्गी लावणे याकडे माझं सातत्यानं लक्ष असतं. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी तुमचं दीर्घकालीन राजकीय वैर आहे असं मानलं जातं. सभागृहापासून ते कोल्हापूर शहरापर्यंत राजेश क्षीरसागर यांचं काळी कर्तृत्व. पण उगाचच मला हे पाहिजेच म्हणून मी अधिकाऱ्यांना बोलणं, मला हे हवंच म्हणून मी डॉक्टरांना धमकावणं किंवा मला फ्लॅट हवाच म्हणून मी परत मारहाण करणं हे जनतेला कधी आवडत नसतं. त्यामुळं माझा यांना व्यक्तिशय विरोध नाही, यांच्या स्वभावाला आणि यांच्या नाकर्तृत्वपणाला आणि यांच्या घमिंडी स्वभावाला माझा विरोध. जिल्हाध्यक्ष पद हे तुम्हाला देण्यापाठीमागं नेमकं काय कारण असावं? मॅन पॉवरनं जो सक्षम असतो, ज्याचं स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व आहे, ज्याच्या मागं जनता येऊ शकते, अशा व्यक्तीला पदभार ती देतच असतात. माझी चौकशी पूर्ण झालेली प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा जनतेत अगदी पानपट्टीवाले रिक्षावाले यांच्यापासून कुठं जिथे मिळेल तिथे चौकशी पूर्ण केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला की जुनी शिवसेना परत जिवंत झालेली. निष्कारण माझी बदनामी कोण राजकारणात करत असतील, चुकीचं काहीतरी पेरत असतील तर त्यांना माफी कधीच नाही. म्हणजे पूर्वी तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे, तर आता मग जर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये इच्छुक वगैरे आहात का तुम्ही? ते ज्या त्यावेळेस कशी कंडिशन असेल त्यावेळेस ठरेल. आणि सासर आणि राजकारण हे जर दोन्हीपैकी एक चूज करायला असेल तर पहिली चॉईस काय असणार आहे? मग माझी फॅमिली. नमस्कार, तारानेटच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कोल्हापूरच्या राजकारणात संघर्ष, स्पष्टवक्तेपणा आणि जनता केंद्रस्थानी असलेली भूमिका यासाठी ओळखले जाणारे नाव म्हणजे माननीय रविकिरण इंगवले सर. माजी उपमहापौर, अनुभवी नगरसेवक आणि सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून नेता म्हणून त्यांची ओळख. सध्या त्यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. आज ते तारानेटच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. मी सरांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांच्यासोबत आज त्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची साथ, त्या म्हणजे माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, त्याही आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत. मी दोघांचंही तारानेटच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी तुमची निवड झालेली आहे. प्रथम तुमचं अभिनंदन. काय सांगा? कोल्हापूर जिल्ह्यातील विविध समाज क्षेत्रातील लोक म्हणजे अगदी तळागाळापासून ते शहरातील टॉपमोस्ट लोकांपर्यंत, ज्येष्ठांपासून श्रेष्ठांपर्यंत पूर्णपणे माहिती घेऊन माझी नियुक्ती सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली. आणि हे सांगण्यामागचा हेतू काय की इतक्या मोठ्या पदावर एखाद्या व्यक्तीला नेमताना दूरदृष्टीपणानं जे दाखवला उद्धव साहेबांनी, त्याबद्दल मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पक्षप्रमुखांचे व मला सहकार्य करण्याचे सर्वांचं मी धन्यवाद मानतो. सर, सातत्यानं आपण प्रशासनाच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. त्या आंदोलनाला केवळ मीडियासाठी प्रसिद्धी असं काही लोक म्हणतात. काय आहे नेमकं कारण? मॅडम, मी सर्वप्रथम एक सांगतो, मी कधी कमेंट बॉक्स वाचत नाही. कोण चांगलं लिहिणार असतं, कोण वाईट लिहिणार असतं. पण त्यापेक्षा जनतेच्या प्रलंबित प्रश्नावर आपण रस्त्यावर जर उतरलो तर जनतेची काय पाहणी असते की प्रश्न खरोखर हे सत्यतेत आहेत का, हे प्रलंबित प्रश्न आहेत का, प्रशासनाकडून ह्या प्रश्नांची उत्तरे अजूनही सोडवणूक झालेली नाही का, असा सर्वे केल्याशिवाय मी कधीही कोणतेही आंदोलन करत नाही. पब्लिसिटी स्टंट कोण म्हणत असेल फार छान उपक्रम घेतला. यापेक्षा जनतेचा आशीर्वाद घेणे आणि ते काम मार्गी लावणे याकडे माझं सातत्यानं लक्ष असतं. 2008 साली एक किस्सा घडला होता आणि बऱ्याच काही गोष्टी त्यावेळी अनुभवायला मिळाल्या. बरेच प्रसंग तुमच्यावर ओढवले. कसं तुम्ही त्यातून बाहेर पडला आणि कसं त्या गोष्टी सहन केला?
तो विषय म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात होती. माझं लग्न होऊन 2-3 वर्षच झालेले. माझी मुलगी 2-3 वर्षाचीच होती आणि विनाकारण ह्यांना या प्रसंगात गोवलं गेलं. त्याच्यामुळं ते आणि म्हणजे भयानक मोठा म्हणजे विषय होता तो आमच्या दृष्टीने आणि त्यातून कसं पार पडणार, कसं होणार ह्या टेन्शनमध्ये मी दिवसरात्र असायचे. पण देवाने ते सलामत पार पाडलं आणि म्हणजे सुखरूप हे बाहेर पडले. पण ती वेळ खूपच वाईट होती. कुणाच्याही आयुष्यात अशी येऊ नये आणि अजूनही ती वेळ म्हणजे आठवली तर अंगावर काटा येतो, एवढी भयानक वेळ होती ती. आता मॅमनी जो हा एक प्रसंग सांगितला, काय होता तो नेमका प्रसंग आणि सर काय सांगाल तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला ते? कोल्हापूर शहराच्या व जिल्ह्यातील जनतेला नेमका हा प्रसंग काय होता याची वास्तविकता माहिती झालेली आहे. त्यामुळे वारंवार सारखं एखाद्या जुन्या आठवणी काढून त्याच्यावर प्रश्न किंवा उत्तरं न घेणं चांगलं. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी तुमचं दीर्घकालीन राजकीय वैर आहे असं मानलं जातं. हे जनतेच्या हितासाठी आहे की वैयक्तिक कटुता म्हणून मग यामध्ये काही कार्य म्हणजे काय सांगाल, काय रिझन आहे नेमकं? ह्यात कटुता कशाबद्दल? कटुतेचा काही प्रश्नच येत नाही. विद्यमान राज्य शासनाच्या राज्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आम्ही वारंवार जनतेच्या पुढ्यात प्रश्न उपस्थित करतो. सभागृहापासून ते कोल्हापूर शहरापर्यंत राजेश क्षीरसागर यांचं काळी कर्तृत्व, मग ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या त्या बिल्डिंगमधल्या मला फ्लॅट दे म्हणून एका व्यक्तीस केलेली मारहाण असेल, 100 कोटीचे रस्ते असतील, जयप्रभा स्टुडिओ असेल, कावळा नाक्याचे रेस्ट हाऊस असेल, डॉक्टरांचा धमकीचा प्रश्न असेल, त्या पोलीस अधिकारी होत्या त्यांचं नाव मी विसरलो, त्यांच्यावर हल्ला, ह्या सगळ्या गोष्टी कोल्हापूर शहरातल्या लोकांनी पाहिलेल्या आहेत. हे काय मी सांगितलेलं नाही. ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घडलेल्या घटनेला आमचा विरोध आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने त्या कुठं ते बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना सुरू आहेत, आज ह्यांनी ह्यांना मारणं, त्यांनी त्याला मारलं, असल्या लोकप्रतिनिधींना घटना शोभत नाहीत. तुम्ही अन्यायाविरुद्ध जर रस्त्यावर मी जरी उतरलो तर जनता मला ॲक्सेप्ट करून घेणार की बाबा रवी इंगोले अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर आला. पण उगाचच मला हे पाहिजेच म्हणून मी अधिकाऱ्यांना बोलणं, मला हे हवंच म्हणून मी डॉक्टरांना धमकावणं किंवा मला फ्लॅट हवाच म्हणून मी परत मारहाण करणं, हे जनतेला कधी आवडत नसतं. त्यामुळं माझा यांना व्यक्तिशय विरोध नाही, यांच्या स्वभावाला आणि यांच्या नाकर्तृत्वपणाला आणि यांच्या घमिंडी स्वभावाला माझा विरोध. माहेरची पार्श्वभूमी राजकीय आहे, सासरची पार्श्वभूमी राजकीय आहे, तर काय सांगाल एकंदरीत कसं वातावरण असतं? मग मला ह्या गोष्टीची लहानपणापासून सवयच आहे, कारण लहानपणापासूनच हे राजकारण समाजकारण पाहिलेलं आहे आणि इथं आल्यानंतर हे तेच पाहते फक्त दोन्हीकडून. त्यामुळं असं काही वेगळं काही वाटत नाही, पण समाधानी आहे. सर, शिंदे गट फुटल्यानंतर अनेक प्रस्ताव तुमच्याकडे आले असतील, आमच्या गटात या, किंवा मग तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहिलात, हे निष्ठेमुळे काही व्यावहारिक गणितं होती? पक्षफुटीनंतर शिवसेनेची वाताहत होईल असं महाराष्ट्रातील विरुद्धार्थी विचार करणाऱ्या जनतेला वाटत होतं, पण तसं काही घडलं नाही. न फुटण्यामागचा खरा हेतू, खरं कारण काय आहे? आता जरी माझ्या पत्नीच्या गावाकडची लोक सगळी ते शिंदे गटात जरी असली, म्हणजे सगळीच माझ्या मेव्हण्यांपासून शहाजी बापूंच्यापर्यंत, तर त्या गोष्टीचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा कसलाही संबंध म्हणजे ह्या विषयावर राजकीय विषयावर राहिला नाही. कारण त्यांचं तिथलं राजकारण वेगळं आणि इथलं राजकारण वेगळं. इंगोले सर हे हयात असताना एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती आणि ते मी जपण्याचा प्रयत्न केला. तुमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला का ऑफर्स वगैरे आले का असं तुम्हाला विचारायचं होतं. ऑफर्स भरपूर आल्या, दबाव भरपूर आला, प्रशासनाकडून आला, अन्य कोणाकडून आला,
पण ते दबाव मी बाजूला ठेवले आणि मी माझी भूमिका स्पष्ट केली. एक वेळ राजकारण नसलं तर चालेल, पण फुटीरता घेऊन मी माझं आयुष्य व्यतीत करू शकत नाही. शिवसेना पक्षात असणारे काही कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील जे फुटून बाजूला गेले, काय कारण होतं असं तुम्हाला वाटतंय? काय प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा वेगवेगळी असते. समजा आता मला 50 वय सुरू आहे, मी 60-65 वर्षी मी ठरवलं पाहिजे की आता आपण रिटायरमेंटला आलेलो आहे. पक्षाच्या चांगल्यासाठी भल्यासाठी आपण म्हणजे सन्मान्य पक्षप्रमुख जे सांगतील त्या पदाधिकाऱ्याच्या मागं आपण ठाम राहून पुन्हा पक्ष कसा वाढेल याकडे मी लक्ष देणार. म्हणजे माझं धोरण तसं आहे, मी त्या मताचं आहे. आणि मग कसं असतं, कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही ह्याकडं लक्ष देण्यापेक्षा कोल्हापूर शहरामध्ये एक आता नवीन चर्चा चालू झाली की शिवसेना जिवंत झाली. तर मी कुठंही फिरला कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये, मी म्हणतोय म्हणून नव्हे, तुम्ही माहिती घ्या. ज्या पद्धतीनं पदावर आल्यानंतर जिल्हाप्रमुख झाल्यानंतर ज्या पद्धतीनं माझं कामकाज सुरू आहे त्या कामकाजाला एक शाबासकी द्यायला लागलीत आणि जनतेचा प्रश्न मांडण्यात मी यशस्वी ठरतो. त्यामुळे जनतेत एक सुप्त अवस्थेत चर्चा आहे की जुनी शिवसेना परत जिवंत झालेली आहे. म्हणजे राहिले इतर पदाधिकारी, त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय करायचं आहे हा त्यांचा पर्सनल विषय, मी त्यात लक्ष घालत नाही कधी. जिल्हाध्यक्षपद हे जेव्हा तुम्हाला मिळालं तेव्हा बऱ्याच लोकांचा विरोध झाला. तुम्ही ठाकरे साहेबांकडे गेलात. जिल्हाध्यक्षपद हे तुम्हाला देण्यापाठीमागं नेमकं काय कारण असावं, काय त्यांच्या मनात असं आलं असावं की रविकिरण इंगवलेंना हे दिलं गेलं पाहिजे? संघटन कौशल्य, मनुष्यबळ, जनतेत असणारी एक नवीन प्रतिमा, मित्रपरिवारांचा मोठा संग्रह, ह्या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. जर एखाद्या पक्षामध्ये, म्हणजे आमचाच असं नव्हे, अन्य कोणत्याही पक्षामध्ये जर मॅन पॉवरने जो स्ट्रॉंग असतो, मनी पॉवर बाजूला ठेवा, पण मॅन पॉवरनं जो सक्षम असतो, ज्याचं स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व आहे, ज्याच्या मागं जनता येऊ शकते, अशा व्यक्तीला पदभार ते देतच असतात. माझ्या बाबतीत मी तुम्हाला पहिला प्रश्न तुम्ही विचारला त्याचवेळी मी सांगितलं की माझी चौकशी पूर्ण झालेली आहे. म्हणजे अगदी पोलीस डिपार्टमेंटपासून असेल, प्रशासनांच्या माध्यमातून असेल किंवा जनतेत अगदी पानपट्टीवाले, रिक्षावाले यांच्यापासून कुठं जिथे मिळेल तिथे चौकशी पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर हा निर्णय झाला. साहेबांना उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्षपद मिळालं. तुमच्या दोघांचेही फोटो मी पाहिले, व्हिडिओज पाहिले. काय म्हणजे नेमका कसा आनंद व्यक्त केला आणि तो क्षण, आता जर तुम्हाला त्या क्षणाचा जर उल्लेख करायचा असेल तर काय सांगाल? कशा पद्धतीने तुम्ही आनंद व्यक्त केला? आनंद खूप झाला, कारण साहेबांची तसं कष्ट होतं, प्रामाणिकपणाने काम करण्याची त्यांची पद्धत खूप आहे. ते घर जसं स्वतःचं मानतात तसंच कार्यकर्ते, मित्रपरिवार त्यांनाही तसंच ते घरासारखं समान वागतात त्यांच्याशी. आणि त्याच्यामुळे त्यांना साथ सगळ्यांची मिळाली, महालक्ष्मीची साथ मिळाली आणि मित्रपरिवाराची साथ मिळाली आणि ते खूप म्हणजे आम्हाला छान वाटलं, समाधान वाटलं. साहेब राजकारणात आहेत, पण एकंदरीत कुटुंबवत्सल आहेत का? वैवाहिक आयुष्याची सुरुवात कशी झाली? तुमच्या दोघांची भेट कुठं झाली? कशा पद्धतीनं तुम्ही दोघे एकत्र आलात? काय सांगाल या? माझी बहीण डॉक्टर क्रांती चव्हाण, तिच्या सासऱ्याने हे स्थळ काढलं. तिथं मला दाखवण्याचा कार्यक्रम केला. मग निरोपाला पसंत आहे. मग 7-8 दिवस गेले. मग साहेबांचा परत फोन आला की मला पसंत आहे, मी तुला खुश ठेवीन, तुझ्या डोळ्यात कधी पाणी पाहणार नाही. मग मला खूप ते छान वाटलं आणि मी हो म्हणून निरोप दिला. मग थोड्या दिवसात आमचा साखरपुडा झाला, लग्न झालं. आणि मध्यंतरी त्याच्या अगोदर कुणाच तरी 1-2 फोन आले की मुलगी देऊ नका, कोणतरी असतात राजकीय ह्याच्यात. पण ते मला तो अजून शॉक बसतोय की मला एवढा छान नवरा मिळाला आणि असे का फोन कुणी केले असतील की हा चांगला नाही मुलगा म्हणून. पण मी खूप स्वतःला नशिबान समजते, मला चांगला नवरा मिळाला, हिरा मिळाला.
मग आता सरांच्या एकंदरीत स्वभावात इतका वर्षाचा तुमचा संसार सुरू आहे, तर कसा स्वभाव आहे? कौटुंबिक कसं ते लक्ष देतात, किंवा एवढं राजकारणाचं हे सांभाळत असताना कशा पद्धतीने कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं सांभाळतात? म्हणजे थोडे शांत आहेत, पण मायाळू भरपूर आहेत आणि खूप मुलींवर जीव आहे, म्हणजे फॅमिलीवर. आम्ही जर 1-2 दिवस जरी माहेरी गेलो तर त्यांना ते इथं थांबवत नाही, ते लगेच माहेरी येतात आणि दिवसातून 7-8 वेळा फोन, आणि त्यांना ते आमच्याशिवाय करमतच नाही. पण इथं म्हणजे खूप मायाळू आहेत. आता महानगरपालिकेच्या अनुषंगाने, म्हणजे पूर्वी तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे, तर आता मग जर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये इच्छुक वगैरे आहात का तुम्ही? ते ज्या त्यावेळेस कशी कंडिशन असेल त्यावेळेस ठरेल, पण म्हणजे ज्या त्यावेळेसच्या घटना त्या. तुमचा स्पष्ट वक्तेपणा, उग्र भूमिका तुम्हाला राजकीय लाभ मिळवून देतात की संधी गमवायला लावतात? कधी असा अनुभव आलाय का? स्पष्ट वक्तेपणामुळं समोरच्याला एकदा आवडत नसते. आपल्या मनातलं आपण जरी बोललो तरी कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही. पण याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. सत्य बोलून पुढे गेलेलं कधीही चांगलं. भली वेळ लागेल, पण देर आहे दुरुस्त आहे, हे राजकारणातले मला प्रचंड अनुभव आहेत. जर आपण प्रामाणिक असू तर जनता आपल्याला माफी देते. जर आपण प्रामाणिक असू तर न्यायालय आपल्या बाजूनं राहतं. जर आपण प्रामाणिक असू तर आपल्याला ज्येष्ठांच्याकडून चांगली पदं मिळतात. म्हणजे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, 2008मधून निर्दोष, आणि त्याच्याबरोबरी मित्र परिवार इतका संच आणि इतकं प्रेम करणारी नाती तयार करून ठेवलेली आहेत मी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा बाहेर देखील, की ती माणसं माझ्याबरोबर एक हार्टली टच आहे त्यांचा, ह्या सगळ्यांचा, आणि हे आयुष्यभर माझ्याबरोबर आहेत. आणि माझ्याकडूनही समजा एखादा कोण अडचणीत आहे, इकॉनॉमिकली, पैशाकडून नव्हे, कुठल्या तरी प्रसंगात आहे, तर मी असं फोन टाळून कधी झोपत नाही. कालच एक गांधीनगरामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. रात्री 1ला मला फोन आला होता, 1 वाजता, की असं झाल्याने चालत फिरणाऱ्या महिलेला तिघंजणं कोणतरी ड्रिंक केलेल्या अवस्थेत होते, त्यांनी गाडीनं उडवलं, CPRला आणलेलं आहे, ॲम्ब्युलन्स पाहिजे, आत घ्यायला लावा. ती बिचारी एक्सपायर झाली. सांगण्याचा मुद्दा काय, की रात्री 1 वाजता असा गांभीर्यानं आलेला फोन जो असतो तो रिसिव्ह केल्यामुळं गांधीनगरातल्या एका शिवसैनिकाचा मला फोन आला. त्याला किती बरं वाटलं असणार की 1 वाजता ह्या व्यक्तीनं फोन उचलला आणि जे काय त्यांना हवं आहे त्या प्रक्रियेत मी हस्तक्षेप केला. म्हणजे सांगण्याचा मूळ मुद्दा काय, जर आपण जनतेची सेवा करण्यात कमी पडलो, जर त्यांचे प्रश्न समजून घेण्यात कमी पडलो, जर आपण त्यांचं काम करण्यात कमी पडलो, तर जनता आपल्याला प्राधान्यक्रम देणारच नाही. जनता म्हणणार ही यांच्या सोयीनुसार वागणारा व्यक्ती आहे. पण माझं व्यक्तिमत्व मी तसं ठेवलंच नाही. जे स्पष्ट आहे ते, समजा आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं, आता समजा गणेश उत्सव आला, आता एक 2-4 दिवसात अर्ज तयार करून डिपार्टमेंटमध्ये देणार की गणेश उत्सव आहे, आमच्यावर कुठलेही खोटे आरोप होऊ शकतात, यापासून आम्हाला संरक्षण मिळावं. 2-3 वर्षातनं आम्ही एकदा मिरवणुकीत सहभाग असतो, तर त्या सहभागामध्ये पोलिसांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन द्यावं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, स्पष्ट सांगितल्यामुळं समोरची लोक देखील सतर्क राहतात आणि त्यातून पॉझिटिव्ह एनर्जेटिक प्रश्न सुटतो, हे मला 100% माहिती आहे. 20% जनता दुखावली जाईल किंवा 20% कोणाकोणाला आवडत नसते की बाबा ही व्यक्ती स्पष्ट बोलते. स्पष्ट बोलल्यामुळं बाकीच्यांचे प्रश्न सुटतात, प्रश्न कधी प्रलंबित राहत नाही. महापौरपद किंवा आमदार पदासाठी तुमच्या महत्त्वाकांक्षा अजूनही तितक्याच आक्रमक आहेत का नेतृत्व तुम्ही नव्या पिढीकडे सोपवणार आहात? तसं काय नसते. कुठल्याही व्यक्तीला समाजात वावरताना जो तो महत्त्वाकांक्षा घेऊन राजकारणात आलेला असतो. पद कोणतं हे महत्त्वाचं नाही, पण पहिला जनतेनं आपल्याला स्वीकारलं पाहिजे, जनतेच्या प्रलंबित प्रश्नावर आपण उतरलं पाहिजे, त्याच्यावर चांगली मांडणी केली पाहिजे, आणि मग आपल्या महत्त्वाकांक्षा पक्षानं संधी दिली तर जरूर आपण हेही करून दाखवू. असा कधी प्रसंग आला, समजा पक्षानं डावलले, प्रसंग आला, तर तुम्ही बंडखोरी करणार की संयमानं भूमिका निभावणार? तर मागच्या वेळी आम्हाला तिकीट मिळालंच नाही की मॅडम,
मी मागणी केली होती पक्षाकडे, पण ते काँग्रेसला तिकीट गेलं. पण आम्ही बंडखोरी केली नाही, चांगल्या ताकदीनं राजेश लाटकरांचा प्रचार केला. कोल्हापूर शहरात म्हणजे सगळ्यांनीच प्रयत्न केले महाविकास आघाडीच्या माध्यमातून, पण अग्रक्रमाने जर मी स्वतःहून ठामपणे सांगतो की मी जादा पुढाकार घेऊन काम केलं. त्यामुळे आपण बंडखोरी करण्यापेक्षा पक्षवाढीकडे पहिला लक्ष देणारं मत आहे मला. आता बऱ्याच रोखठोक प्रश्नांची जे उत्तरं आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी दिलेले आहेत, अतिशय स्पष्टपणे त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. पण आता एक रॅपिड फायर राऊंड आपण त्यांच्यासोबत खेळणार आहोत. सर, मला विचारायचं आहे की केंद्रातला तुमचा आवडता नेता कोण आहे? राजकारणात तुम्ही बरेच वर्ष झाला आहात, तर केंद्रातला आवडता नेता म्हटलं तर मग कोणाचं नाव समोर येईल? आमच्या शिवसेना पक्षातील सर्व. स्थानिक पातळीवर तुमचं प्रेरणादायी आणि आवडता नेता स्थानिक पातळीवर? कोल्हापूर शहर. हां, कोल्हापूर शहर. कैलासवासी विष्णुपद इंगोले सर. आता मगाच ह्या आता रॅपिड फायरमध्ये जर तुम्हाला पक्षातून डावललं गेलं तर पक्षातच राहणार की दुसरा पर्याय निवडणार? पक्षातच राहणार. एक व्यक्ती जिच्याबाबत तुम्ही म्हणाल की मी कधीच या व्यक्तीला माफ करणार नाही. निष्कारण माझी बदनामी कोण राजकारणात करत असतील, चुकीचं काहीतरी पेरत असतील तर त्यांना माफी कधीच नाही. कोल्हापूरसाठी राजकारणाच्या पलीकडे राबवलेला एक सामाजिक उपक्रम? कोरोना काळामध्ये कैलासवासी विष्णुपद इंगोले कोरोना केअर सेंटर आम्ही सुरू केलं होतं. त्या माध्यमातून कित्येक लोकांचा मृत्यू टळवण्याचं काम आम्ही केलं आणि त्यांना मोफत सुविधा आम्ही देतो. अच्छा, कोल्हापुरातला तुमचा फुटबॉल हे तुमचं आवडतं असं आम्हाला कळालंय, तर मग गोल करणारा खेळाडू, गोलकीपर आवडता? गोलकीपर? हां. गोलकीपर जुन्या काळातले, म्हणजे ज्यावेळी मी मॅच पाहायला जात होतो, म्हणजे आम्ही ज्यावेळी फुटबॉल खेळत होतो त्या काळातले शिवाजी तरुण मंडळाचे सरदार तालीमवर राहणारे उदय भोसले माझे आवडते गोलकीपर. आणि गोल करणारा खेळाडू? गोल करणारा खेळाडू मंगळवार पेठेतील प्रॅक्टिस क्लबचे जुने खेळाडू रिची फर्नांडिस. ओके सर, याच्याबद्दल एखादी तुमची असं लक्षात राहण्यासारखी एखादी आठवण सांगाल का? फुटबॉल जर तुम्हाला आवडतं म्हणताय तर. किस्सा किंवा आठवण सांगण्यापेक्षा माझं कोल्हापूर शहरातील सर्वच फुटबॉल संघाला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील की फुटबॉलचं नाव लौकिक व्हावं. कोल्हापूर शहरातील फुटबॉल हा महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये नावाजला गेला पाहिजे. एकमेकाच्या विरोधात जाऊन काम करण्यापेक्षा सर्वांनी संघटित होऊन कोल्हापूर शहराचा एक संघ तयार करायला हवा आणि जो संघ भारत देशापर्यंत आपला पोचेल. आता एक लास्ट क्वेश्चन आहे सर, राजकारणातील सत्ता महत्त्वाची वाटते की मुलींचं शिक्षण आणि सक्षमीकरण? सत्ता ही माझ्या मॅडम आयुष्याला पुरणार नाही आणि संघर्ष हा रवी इंगोले नावाच्या व्यक्तीला 12 महिने 13 काळ असतो. माझ्या 5वीला पुजलेला संघर्ष आहे. मला असं सहजासहजी कधीच काय मिळालं नाही, पण जे काय मिळालं ते संघर्षातून मिळालं. त्यामुळे मी राजकारणात संघर्ष करत राहीन, पण मुलींचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं देवाकडं प्रार्थना माझी एक वेळ राजकारणात मी संघर्ष करत राहीन, पण माझ्या मुलींचं पहिला चांगलं करा मग राजकारण. आता मॅडम, रॅपिड फायर जसं सरांसोबत आपण हे केलं तसंच आपण तुमच्यासोबतच हा रॅपिड फायर राऊंड खेळूया. तुमचं प्रेरणास्थान असलेल्या महिला नेत्या कोण आहेत? रश्मिताई ठाकरे. आणि सासर आणि राजकारण हे जर दोन्हीपैकी एक चूज करायचं तर पहिली चॉईस काय असणार आहे? मग माझी फॅमिली. कोल्हापुरात महिला नेतृत्व जर तुमच्याकडे आले तर एक बदल जर सुचवायचा झाला तर काय कराल? महिलांसाठी जेवढे उपक्रम करता येतील तेवढे करेन, मदत करेन. महिला जेवढी करता येईल तेवढी. आणि महिलांना नेहमी सल्ला देईन की मुलांना, आपल्या स्वतःच्या मुलांना चांगले संस्कार द्या, स्वतःच्या मुलांना चांगले शिक्षण द्या आणि प्रत्येक महिलेने एकमेकींना आदर करणे गरज आहे आत्ताच्या काळात. समाजकार्य, शिक्षण की पुन्हा राजकारण? समाजकार्य. राजकारणात अनेक जण येतात, पण संघर्षाच्या काळात न खचता उभं राहणं आणि निष्ठा टिकवणं हीच खरी कसोटी असते.
हे इंगवले दाम्पत्याच्या प्रवासातून आपल्याला दिसून आलं. त्यांच्याशी झालेल्या या मोकळ्या संवादातून प्रेक्षकांना त्यांची भूमिका, दृष्टिकोन आणि भविष्यातील दिशा थेट समजली असेल अशी अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा तारा न्यूजच्या माध्यमातून दोघांचेही आभार मानते आणि दोघांनाही धन्यवाद देते. धन्यवाद.